काय करतो? काय नाही बसलोच खरं. बोल ना. मोबाईल मध्ये काय पाहताय तुम्ही? काय नाही बसलोय आपलं सहज, काही काम नाही. ती डाळीची वडी कधी करायची आपल्याला? डाळीची वडी? आणि आता करायची होती ना तू. आता हिवाळा चालू आहे, हिवाळा. ती बाहेर पाय किती ऊन पडलंय तिकडे. बाहेर ती खिडकीतून बाहेर बरोबर. करून टाक एवढ्या आधी. बरं. हाय यूट्यूब फॅमिली, नमस्कार. तर कारभारी म्हटले तसं बाहेर येऊन पाहिलं तर खरंच खूप असं ऊन पडलेलं होतं. मग काय, कारभारी म्हणलं ऐकावं तर लागणारच ना. तर रात्रीच मी डाळ भिजायला टाकून दिली आणि दुसऱ्या दिवशी सकाळी अशी मिक्सरमधून बारीक करून घेतली. तर त्यामध्ये थोडासा ओलावा होता, तर पाणी थोडं निथळून दिलं आणि मग मीठ, मिरची, कोथिंबीर टाकून ठेवलं. याच्यात खाऊ नाही तो, खाऊ नाही नाही, तिखट येते, तिखट. तर झालं काय, पृथ्वीला वाटलं काहीतरी खाऊ बनवूनच झाकून ठेवलेलं आहे. तर मग त्याला म्हटलं खाऊ नाही आहे, आपल्याला वडे बनवायचे. तर मग चटई वगैरे, झाडू वगैरे घेऊन आलो आणि वरती पाहते तर खूप सारी धूळ जमा झालेली होती. मग पहिलं मी सगळं स्वच्छ करून घेतलं आणि पाहते तर खूप छान असं कडक ऊन पडलेलं होतं. सगळ्यांची ते कपडे वाळत घातलेली होती. तर साईडला जागा शिल्लक होती, मग तिथे व्यवस्थित झाडून मी सगळं स्वच्छ करून घेतलं आणि व्यवस्थित चटई आतरली. आणि मग पृथ्वीचे परत मला प्रश्न चालू झाले की काय करायचं आहे, काय करायचं आहे. मग त्याला म्हटलं काही नाही, आपण वडे बनवणार आहोत. तर व्यवस्थित ओढणी टाकून घेतली, तर मध्ये मध्ये हवा यायची आणि मग त्यामुळं आम्ही अशा इथे कुंड्या ठेवल्या आणि मग मी थोडे थोडे करून सगळे असे इथे वडे बनवून घेतले. तर तुमच्या इकडे या वड्यांना काय म्हणतात? काही काही भागामध्ये डाळीचे सांडगे म्हणतात, तर काही काही भागामध्ये हरभऱ्याच्या डाळीचे वडे म्हणतात. तर खूप सोपं आहे बनवायला आणि असे बनवून ठेवले ना की वर्षभर टिकतात. आणि कधी जर घरामध्ये भाजीपाला अवेलेबल नसेल तर आपल्याला भाजी पण करता येते. तर मग मी दुसऱ्या दिवशी असे व्यवस्थित ताटात ठेवले. तर पुढच्या बिल्डिंगवरती पाहिले का खूप छान असे कबूतर येऊन बसलेले आहेत आणि ते काय करतात, आधी एक दोन मग एक दोन करून खूप सारे जमा होतात. तर माझे इथे वडे एकदम कडक वाळलेले आहेत. तर मग मी खाली घेऊन आले आणि एकदम छान असे कडक वाळल्यामुळं डायरेक्ट बरणीत भरून ठेवले. चला लवकर चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.